संसार केला, पण कधी नवऱ्याला चहासाठी थांबवून ठेवलं नाही. ऑफिस महत्वाचं आहे ग, पण घर आणि संसार आधी असतो. आजकालच्या मुलींना फक्त पैसे कमवायला आवडतात. घराकडे आणि नवऱ्याच्या सुखाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे त्यांना. सोफ्यावर बसून हातात चहाचा कप घेत मंगलाबाईंनी नेहमीप्रमाणे आपला मोर्चा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या ईशाकडे वळवला. ईशाने नुकतीच ऑफिसची एक खूप महत्वाची आणि तातडीची मीटिंग संपून रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली होती. सासूचे हे तिखट शब्द पाण्याच्या वाफेसारखे तिच्या कानावर पडले. तसं तिच्या काळजात एक चर्र झालं. लग्नाला 2 वर्ष झाली होती. या 2 वर्षात ईशाने एकही दिवस स्वतःसाठी आरामात घालवला नव्हता. रोज सकाळी 5 वाजता उठल्यापासून ते रात्रीची सगळी आवराआवर करेपर्यंत ती चक्रासारखी फिरत असायची. पण मंगलाबाईंचा हा टोमण्यांचा सिलसिला कधी थांबत नव्हता. ईशा एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होती. घराची आर्थिक जबाबदारी, बँकेचे मोठे हप्ते यात ती तिचा अर्ध्याहून अधिक वाटा उचलत होती. घरकामातही ती कुठे कमी पडत नव्हती. पण मंगलाबाईंना तिचं ऑफिस करणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं कधी पचलंच नव्हतं. त्यांच्या मते सुनेने कितीही शहाणं असलं तरी फक्त चूल आणि मूल सांभाळावं. ईशाने डोळ्यात आलेलं पाणी आवरलं, शांतपणे भाजीला फोडणी दिली आणि मंगलाबाईंच्या समोर चहाचा कप ठेवत अतिशय संयमाने म्हणाली, मम्मीजी, मी सकाळी उठून घरचं सगळं आवरून ऑफिसला जाते. रात्री जेवण वेळेत होतं. मग रोज रोज असे टोमणे मारणं गरजेचं आहे का? माझ्या कष्टाची काहीच किंमत नाही का? यावर मंगलाबाईंचा पारा अधिकच चढला. त्या चहाचा कप बाजूला आपटत म्हणाल्या, आता आम्ही शिकवायचं का काय गरजेचं आहे ते? 2 पैसे काय कमावू लागली, लगेच सासूला उलटून बोलते. माहेरून येताना आईवडिलांनी फक्त पैसे कमवण्याची बुद्धी दिली वाटतं. मोठ्यांचा आदर कसा करावा हे संस्कार द्यायला विसरली. माहेरचा आणि स्वतःच्या आईवडिलांच्या संस्काराचा विषय निघताच ईशाच्या काळजात सुरी खुपसल्यासारखं झालं. तिने स्वतःला सावरलं, पण आज तिच्या मनात एक वेगळाच ठामपणा येत होता. आज तिने ठरवलं होतं की रोज रोज हे मरणं सहन करायचं नाही. इतक्यात तिचा नवरा अमित ऑफिसमधून थकून भागून घरी आला. घरात पाय ठेवताच पसरलेली शांतता पाहून त्याला समजलं की पुन्हा काहीतरी बिनसलं आहे. मंगलाबाईंनी अमितला पाहताच तोंड करून आपला पाडा वाचायला सुरुवात केली. बघ अमित, नीट बघ तुझ्या लाडक्या बायकोला. आता ती माझ्यावर उलटायला लागली. आम्ही घरात काही बोलायचं की नाही? 2 शब्द काय सांगितले हिचा थेट माज नडला. हिच्या ऑफिसच्या पैशांचा माज दाखवते आम्हाला. या घरात आता आमची काही किंमत राहिलेली नाही. मंगलाबाई रडवेला चेहरा करून अमितला भडकवण्याचा प्रयत्न करत होत्या. अमित शांतपणे उभा राहून सगळं ऐकत होता. त्याने ईशाकडे पाहिलं. तिचे डोळे रडून लाल झाले होते, पण चेहऱ्यावर नेहमीसारखी भीती नव्हती, तर एक वेगळाच ठामपणा होता. मंगलाबाईंना वाटलं होतं की अमित नेहमीप्रमाणे शांत बसेल किंवा ईशाला 4 शब्द सुनावेल. पण आज अमितने आईला मध्येच हात दाखवून थांबवलं आणि मोठ्या गंभीर आवाजात म्हणाला, आई, बस झालं आता, खूप झालं. ईशा रोज सकाळी 5 वाजता उठते, तुमच्या पत्त्याचं जेवण बनवते, घर स्वच्छ करते आणि मग 9 तास ऑफिसचं काम करते. रात्रीही ती थकलेली असताना स्वयंपाकघरात ताट उभी असते. ती फक्त पैसे कमवत नाही आई, तर या घराला, आपल्या कुटुंबाला सावरते. माझ्या एकट्याच्या पगारात घराचे हप्ते आणि तुमचा औषधांचा खर्च भागवणं किती कठीण होतं हे तुला माहीत नाही आहे का? तिच्या कष्टाचं कौतुक करायचं सोडून तू रोज तिला माहेरून आणि कामावरून का बोलतेस? अमितने ईशाची बाजू घेतलेली पाहून मंगलाबाईंचा चेहरा पांढरा फटका पडला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ईशा अमितकडे कृतज्ञतेने बघत राहिली. तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, तर आपल्या नवऱ्याने आपला स्वाभिमान जपल्याच्या आदराचे होते. तिने मंगलाबाईंच्या जवळ जाऊन अतिशय प्रेमाने त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, मम्मीजी, मला माझ्या आईवडिलांनी हेच संस्कार दिलेत की दुसऱ्याच्या घराला आपलं मानायचं आणि ते मनापासून टिकवायचं. मी या घराला आणि अमितला कधीच स्वतःपेक्षा कमी लेखलं नाही, पण माझी नोकरी हा माझा स्वाभिमान आहे आणि तो जपणं म्हणजे
घराचा अपमान करणं नव्हे. मला तुमच्याकडून हक्काने ओरडणं चालेल, पण रोज रोज टोमणे मारून माझ्या कष्टाची किंमत कमी करू नका. मी तुमची सून आहे, परकी नाही. ईशाचे हे शांत, संयमी पण प्रभावी शब्द मंगलाबाईंच्या थेट काळजाला भिडले. त्यांना आज पहिल्यांदा जाणीव झाली की आपली सून घर तोडणारी नाही, तर स्वबळावर घर जोडणारी स्वाभिमानी सून आहे. अमित आणि ईशाचा एकमेकांबद्दलचा आदर पाहून मंगलाबाईंचे डोळे उघडले. त्यांनी ईशाच्या पाठीवर मायेने हात ठेवला आणि डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाल्या, चुकलं ग माझं. मला वाटलं आजकालच्या मुलींना फक्त स्वतःचं स्वातंत्र्य हवं असतं, संसाराची पर्वा नसते. पण तू संसार आणि स्वाभिमान दोन्ही खूप सुंदर सांभाळतेस. मला माफ कर बाळा. मंगलाबाईंच्या चेहऱ्यावरचा तो कडकपणा जाऊन आता तिथे एका खऱ्या आईची माया दिसत होती. शेवटी टोमण्यांनी कधीही न जिंकलेलं घर सुनेच्या संयमाने आणि नवऱ्याच्या खंबीर साथीने एका रात्रीत बदलून गेलं होतं. आता त्या घरात टोमणे नव्हते, तर एकमेकांबद्दलचा आदर, प्रेम आणि विश्वास होता. अशाच मनाला भेटणाऱ्या कौटुंबिक आणि भावूक कथा पाहण्यासाठी आपल्या श्रीमंत चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.